आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय मनीषा खत्री यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत अर्बन चॅलेंज फंड UCF संदर्भात माध्यम प्रतिनिधींशी सविस्तर संवाद साधून माहिती दिली। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती यावेळी देण्यात आली। अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून नाशिक शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि स्मार्ट सिटी संदर्भातील विकास कामांना चालना मिळणार असल्याचे आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले। तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते तसेच भाजप गटनेते श्याम बडोदे उपस्थित होते। पत्रकार परिषदेला महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आपले, त्यांना मेडिकल एक्सपेन्सेस दिले नव्हते, तर आपल्या महासभेने आणि आता इथे सगळे सन्माननीय उपमहापौर आहे, स्थायी समिती सभापती आहेत, सर्व सन्माननीय गटनेते आहेत आणि आम्हाला सगळ्यांना इथे सांगायला आनंद होतो की आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकरता खरं तर आम्ही जे प्रशासनाकडनं आम्हाला एक 2000ची मागणी होती मेडिकल एक्सपेन्सेसची, पण गेल्या 13 वर्षापासून हा प्रलंबित होता, म्हणून आम्ही ते 3000 वरती नेली आहे। आणि आता सर्व कर्मचाऱ्यांना मेडिकल एक्सपेन्सेस आपण बघता आहे की कोरोना काळानंतर खरं तर आरोग्य सोयी सुविधा या प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्वाच्या झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता सातत्याने आपले जे कर्मचारी आहेत ते फील्डवर आहेत आणि काम करतात। आपण गेल्या काळामध्ये आणि आता पाहताय की कॅन्सरचं प्रमाण आणि इतर दुर्धर आजारांचं जे प्रमाण आहे ते वाढत आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही सगळ्यांनी एकत्रित हा निर्णय घेतला आणि त्याकरता सगळ्या कर्मचाऱ्यांचं आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, आयुक्तांचं मी मनापासून आभार मानते की आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा खरं तर चांगला निर्णय आज जर मल्टिपल बेड झाली तर इव्हन बेटर, अदरवाइज इव्हन एक बेड पण आपण एक्सेप्ट करू शकतो। तर मग एक तरी ऍटलीस्ट येईल एवढी खात्री आता। कुठल्या विषयावर? नाही, ते आम्ही ना 9 वेळा तो टेंडर काढलाय, 9 टाइम्स, भरपूर वेळा त्याची प्रीबिड सगळी झाली आहे। आता ऑफकोर्स जे फर्स्ट टाइम आपण टेंडर काढला होता, आता जे काढला त्याच्यात फरक आहे, कारण की ते सक्सेसफुलच होत नव्हतं। मग कोणाला जर काही आक्षेप असेल तर आता टेंडर करू शकतात, ते मला सांगू शकतात। तसं आमच्याकडे तर काही लेखीमध्ये तक्रार पण नाही आणि कोणी तयार पण नाही करायला। जे आता जे कोणी येतील ते तयार आहे म्हणून आपण पुढे जातो। ते तेवढा स्पेसचा तिथे प्रॉब्लेम काय आहे, तो 3 साइड ओपन आहे, तर तिथे साइड मार्जिन जे आहे 6 मीटर 3 साइडला सोडावा लागतोय। मग तेवढा बिल्डेबलच एरिया मिळत नाही ना। आपली तर रिक्वायरमेंट आहे तिथे 300, पण ते शक्यच नाही करणं, बिकॉज 3 साइड ओपन असल्यामुळे। आणि तो आता साइड मार्जिन पण त्याला सांगता येत नाही, कारण की तो फ्रंट मार्जिनच कन्सिडर करावा लागेल। फ्रंट मार्जिन मध्ये आम्ही एक्झाम्पशन पण देऊ शकत नाही। मग ते अपेक्षा जास्त होऊ शकते। कोणी जर करू शकत असेल तर त्यांनी करून द्यावी आम्हाला। वी आर व्हेरी हॅपी, इट्स अन ओपन चॅलेंज। माहित नाही, ते प्रतिसाद म्हणूनच सांगतो ना, तिथे चॅलेंजेस भरपूर आहे की 3 साइडला रोड टच असल्यामुळे तिथे बिल्डेबल जागा नाही आहे तेवढी। पीपीपी पण एक आहे त्याच्यामुळे आता महापालिकेचा फोकस आय थिंक वॉटर सप्लायवर खूप मोठ्या प्रमाणात आहे। तिथे आपण भरपूर फंडिंग करतोय। तर एक असते की खूप एसेन्शियल सर्व्हिसेस, एक असते लेस एसेन्शियल सर्व्हिसेस, तर ते प्रायोरिटी ठरवून आपण पण या पार्किंगमुळे ती पेठ आहे ती बदल आहे आणि ती सगळ्यात मोठी बाजारपेठ होती, फक्त पार्किंगमुळे गेली। पुनश्च एकदा ते पण आम्हाला काही अडचण नाही, पण ते फंड अवेलेबल असले पाहिजे। जसं प्रायोरिटी मध्ये येईल ते आपण बघू शकतो। महापालिकेच्या फंडातून दुसऱ्या ठिकाणी पण करू शकतो। भरपूर आपल्याकडे पार्किंग साठी रिझर्वेशनचे स्पॉट्स आहेत। रामकुंडाला पण एवढा मोठा पार्किंगचं रिझर्वेशन आहे, तिथे पण आपण करू शकतो। निधी जर आले तर आपण तिथे करू, तिथे अजून जास्त गरजेचे आहेत। एकदा निधी आला होता आपल्याकडे, बंडी लेवल पार्किंग 10 कोटी रुपये आले होते।
प्रायोरिटीज. सगळेजण आलात, आम्ही आपल्याशी संवाद साधण्याकरता बेसिकली इथे बोलवलं आहे. आपल्याला माहिती आहे की नाशिक महानगरपालिका म्हणून जे प्रकल्प आपल्याला नाशिक म्हणून नाशिकच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहेत असे सँक्शन सेंटर मधनं आपण करून आणले आहेत. तर या सगळ्या विषयामध्ये एक तर सगळ्यांचं अभिनंदन की नाशिककरांना आता UCF फंडातनं पण आपले चांगले मोठे प्रकल्प पार पडणार आहेत. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात आपण सगळ्यांनी पण वाचलं असेल की आपला NH ला पण अंतिम मंजुरी मिळालेली आहे. या पार्श्वभूमीवरती काही या सगळ्या गोष्टी आहेत जे प्रोजेक्ट्स आपण UCF मध्ये इन्क्लूड केले होते त्याची जी डिटेल माहिती आहे त्या आता आपल्याला आयुक्त सांगतील या विषयामध्ये आणि नंतर आपण याला कन्क्लूड करणार आहोत. काही विषय आमच्याकडनं देखील महानगरपालिका म्हणून येथे आम्ही सांगू. तत्पूर्वी प्रोजेक्टची सगळी जी डिटेल माहिती आहे ती आयुक्त साहेबांनी सांगावी. आपला जे पहिला प्रकल्प जे मंजूर झाला तो नाशिक पुणे रोड नॅशनल हायवेचा जे प्रकल्प होता तो मंजूर झाला. आपण 250 कोटीचा तो प्रकरण सादर केला होता. 220 कोटीपर्यंत त्याला म्हणजे त्यांनी मान्यता दिलेली आहे. याचात आपली ते रोड वायडनिंग 45 मीटर पर्यंत होतोय पूर्ण नाशिक पुणे रोडची. नंतर जेवढे जंक्शन्स आहेत ते जंक्शन इम्प्रुव्हमेंट पण आपण करणार सो दॅट की ते जंक्शन मुळे ट्रॅफिक नाही होणार. की काही लोकांचे पण जसा आक्षेप असतात की मोठा रोड तरी केला पण जंक्शन हे राहिला म्हणजे कंजेस्टेड राहिला तर त्यासाठी आपण जंक्शन इम्प्रुव्हमेंट डिझायनिंग आणि मेजर्स पण घेणार त्याच्यातच. तर तो तसा आहे. सोबतच एक विषय जे होता त्याच्या भूसंपादनाचा तर ऑलरेडी आपल्याकडे त्याच्यात 95% जागा आपल्या ताब्यात आहे. या रोडची फक्त 5% जे आहे ते आपण TDR ने आता घेतोय. लोकांची त्याच्यात सहमती पण आहे आणि काही लोकांनी तर ऑलरेडी ते सगळं आम्हाला डॉक्युमेंटेशन करून सादर पण केलेलं आहे. त्यांच्या एक माणसाचा TDR सादर आपण घेऊन म्हणजे करून तो मंजूर पण केलेला आहे. तर खूप चांगला प्रतिसाद आणि लोकांचा सहभाग या प्रोजेक्टमुळे आपल्याला म्हणजे या प्रोजेक्टसाठी आहे आणि 1 वर्षात आपण हा काम पूर्ण करून घेऊ. जसं आता द्वारका सर्कल काम चालू आहे त्याच्या पुढचा जे आहे तो सगळा काम जे आहे तो या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड होऊन जाईल आणि सिंहस्थसाठी खूप गरजेचा आहे. तर हा तर झाला पहिला. आपला टार्गेट आहे की एंड ऑफ दिस मंथ आपल्याला काम सुरू करायचे. तर आपला टेंडर पण लाईव्ह आहे आणि आपण ते काम आता खूप जोरात जूनमध्ये सुरू करून घेऊ. दुसरा विषय झाला आपला अर्बन चॅलेंज फंडचा. तर अर्बन चॅलेंज फंड एक नवीन योजना आहे केंद्र शासनाची जी त्यांनी आणली आहे. त्याचा आता जसं तुम्ही नावमधून आपल्याला कळतो की तो चॅलेंज आहे. त्यांनी आपल्याला एक चॅलेंज दिला होता की तुम्ही हे रिफॉर्म्स करा. हे रिफॉर्म जर केले तर आम्ही तुम्हाला पैसे देणार. त्याचा सगळ्यात मोठा एक चॅलेंज हा होता की प्रायव्हेट मार्केटमध्ये जाऊन तुम्ही मार्केटमध्ये कॅपिटल घ्या. जे मग आपण म्युनिसिपल बॉन्ड काढले. जेव्हा काढले तेव्हा एकतर अमृत इन्सेंटिव्ह मिळाला की आपल्याला इंटरेस्ट रेट कमी झाला. नंतर हा जे याचा दुसरा टप्पा आहे रिवॉर्डचा की अर्बन चॅलेंज फंड मध्ये पण आम्ही आपली निवड झाली. म्हणजे एक प्रकारे हा चॅलेंज होता, कॉम्पिटिशन होतं ज्याच्यात आपली निवड झाली आहे. ती खूप मोठी गोष्ट आहे. याच्यात जे प्रोजेक्ट्स आपण घेतले आहे ते म्युनिसिपल बॉन्डचे सगळे प्रोजेक्ट्स आपले अप्रूव्ह झाले आहेत. त्याच्यात WTP जे आहे मुकण्याचा तो, नंतर सिव्हिलेज नेटवर्क जे आपण करतोय गोदावरीकडे तो, रामकाल पथ मध्ये 100 कोटीचा तरी काम आहे. बाकीचा थोडासा काम आपल्या अजून करायचे होता तर तो पण आपण ह्याच्यात करतोय. म्युनिसिपल बॉन्ड्स मध्ये घेतला आणि मग अर्बन चॅलेंज फंडचा पण एक हिस्सा त्याला मिळाला. असा करून हे तर आहे आपले म्युनिसिपल बॉन्डचे प्रोजेक्ट. हे पकडून आपल्या जसा जवळपास जे प्रोजेक्ट कॉस्ट झाली आहे ते 700 कोटी आहे. तर 700 कोटीच्या 25% म्हणजे ऑलमोस्ट 75 to 80 करोड जे आहे या प्रकल्पासाठी आपले मंजूर झाले आहे. हे सोडून आपण काही म्हणजे यांचं जे अर्बन चॅलेंज फंड मध्ये एकतर म्युनिसिपल बॉन्ड वगैरे वापरून करायचे काम मग ते देतात किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये जर काम केलं तरी देतात. तर PPP मोड मध्ये आपण भरपूर आता मेहनत घेऊन मागचे 10 महिन्यापासून ते ट्राय करत होते. आता आपले सक्सेसफुल झाले आहे. काही प्रकारे ट्रक टर्मिनसचा आपला कन्सेशनर फायनल झाला आहे टेंडर होऊन. मल्टी लेवल कार पार्किंग रविवार झाला तो फायनल झाला आहे. आता ते 10 वेळा टेंडर झाला नंतर झाला. भरपूर या गोष्टीवर हे पण झाली होती टीका टिप्पणी खूप परत होऊन राहिला पण फायनली तो केलाय. पार्किंगचा आपण एक प्रॉपर त्यांना नियोजनबद्ध पार्किंग प्रोग्राम पाहिजे होता मनपाकडून. त्यांची ते एक रिक्वायरमेंट होती की ओव्हरऑल पार्किंग मॅनेजमेंट पेडेस्ट्रियन साठी कसा तुम्ही करताय वॉकवेज तर तो प्लॅन द्या. मग तो पण एक चॅलेंज होता तर तो सारा आपण वर्कआउट करून त्यांना आपला प्लॅन सबमिट केला. हा
तर पार्किंग आणि पार्किंग सोबत जे आता ह्याच्यात निधी मिळणार ते अजून क्वांटम फायनल व्हायचे आहे, तर ते आपण रोड्स वगैरेसाठी ते काम जे रोडचे कामासाठी ते वापरणार. अजून एक वेस्ट टू वंडर पार्क आपण जे दादासाहेब फाळके स्मारक मध्ये करतोय बॉलिवूडचे थीमवर आणि आर्टचे थीमवर, बॉलिवूड पेक्षा आर्टच्या थीम तिथे आपण राबवला आहे. तर तो पण आपण पीपीपी मोड मध्ये केला, त्याला पण खूप चांगला त्यांनी हे केला आहे, होकार दिला आहे. तर तो एक प्रकल्प आहे. नंतर आपला बायो सीएनजी बायोमिथिनेशन प्लांट आपण एक तयार करतोय, तो पण फुल पीपीपी मोड मध्ये आपला एक पण पैसा न टाकता आपण तो प्रोजेक्ट करतोय. तर त्यासाठी जे लागणारी एन्सिलरी सुविधा आहे त्यासाठी आपण अर्बन चॅलेंज फंड मध्ये पैसे मागितले होते. तर अशा प्रकारे हे सगळे प्रोजेक्ट मिळून अर्बन चॅलेंज फंडचा जे आहे ओव्हरऑल नियोजन नाशिक महानगरपालिकेने केलेलं आहे.